हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मस्तपैकी चहा पिऊन झालेला आहे. चहा सोबत बिस्किट पण खाल्लंय. आणि आता वाजलेले किती 11 वाजले. तेव्हा किती वाजले त्या कशी बसली बघा. आज आज वेगळं स्टाईल मध्ये बसली आज. काय हात दुखायला लागलाय काय? हा हात दुखायला लागलाय. हात दुखायलाय. कुठला हात दुखतय? हे हात दुखतय कसं काय? ताकद नाही हातात. झुम मुंगे येते ते म्हणते. हो मग खात की पोट भरून. इकडं बघ इकडं बघ इकडं 2 भाकरी. मग 2 भाकरी खाल्ली तरी कसं काय हाताला मुंगे येते ते अजून? मी बसून बसून येते. तू दिवसभर बसती ना. फिरायचं जरा. एवढा भारी रस्ता केलाय आपला फेवर ब्लॉक. मग अवघड आहे. फिरायला नको वाटतंय. फिरायला लागलं की चक्कर येते आणि बसलं की मुंगे येते त्या. इकडं बघ इकडं इकडं बघ इथं 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 लोक बघते तुला. इकडं सगळी बघते सिद्धार्थ काटेची आजी. फिरत जा की जरा. काय हो आता दाखवते का फिरून? उठ बरं मग. चल बरं रस्त्याकडे फिर बरं जरा. आहे का? आणि परत मग त्या हाताला मुंगे येते त्या पायाला मुंगे येते त्या. हा फिरत जा जरा. चल उठ आता आता फिरून दाखव बरं. हा चल उठ उठ आता उठच. बघू फिरते का? उठ. हा जोर लगा के कमॉन उठ. आता काय करावं? उठली की का? चला आता बरं फिरत चल. चला फक्त मोठे तिला हात लावू नको. असं म्हातारे माणसाला फक्त मोटिवेशनची गरज असते. चल बरं फिर आता. जा आता तिकडं तिकडं जा फिरत. इथलं इथं फिरते का? इथलं इथं तुला तिकडे रस्त्याकडे जा म्हणलेलं फिरत. पायात मुंग्या येते त्या हातात मुंग्या येते त्या. असं फिरलं की मुंग्या येत नाही त्या. चल चल फिर. तो ती मावशी कशी पळते बघ. चल बसून बसून मुंग्या येते त्या. चल चल फिरून दाख. इकडे इकडे फिर. चल जा फिर. चल जा तिकडं तिकडं जा बरं. तिकडं या तिकडं जा. तिकडे इकडं जा तिकडं. जा तिकडं लांब चालत. तिकडं जाऊ नको. इकडे इकडं जा. इकडं रस्त्यानं एवढा सरळ रस्ता केलाय. चल तिरकं तिरकं चालू नको. सरळ जा. पत्रा आहे तिकडं. नाही तर युटर्न का? बस बस फिर माघारी. फिर माघारी. या आता. काय झालं? दमली का? हा हाताला पायाला मग बघ ती मावशी कशी सारा सारा चालली बघ. चल आता. दम लागलाय. मला म्हणली मुंगे येते त्या म्हणली हाताला काय. आणि बसवलं मग फिरली फिरली कशी फिरली. आता चल घरात. आता चला घरात. आता काय करावं? आता मी काय केलं? आता तुला एवढं मोटिवेशन दिलंय चालायला काय. चालली आता दमली बसली. एवढा ना तू काळजी करते काय असं वरडायला लागले आता. चल उठ आता घरात. दमली यो चालून दमली का काय? दमली का चालून? कालवण नाही. चालून दमली का म्हणलं. लोकांना कमी ऐकायला येते. आमच्या यावाला जरा वेगळंच ऐकायला येते. चालून दमली का म्हणल्यावर म्हणते कालवण. चला यांचा जेवायचा टाइम चालू झालेला आहे. काय देवा परसा नाही परसा नाही. मिठाचा पुढा एवढा मोठा. आता हे यांचं टायमिंग असतं जेवायचं 12 वाजता आणि माझं टायमिंग असतं 1 वाजता. जेवा. काय केलंय कालवण? डाळ चपाती. जास्त मीठ खायचं नसते. लई मीठ टाकायचं नसते. मीठ चांगलं नाही. चवीनुसार मीठ टाकायचं. सांबार भात आज कांबळी बाहेर दिसायला लागली. 1 नंबर दिसायला लागली. बारीक पण दिसायला लागली. जरा ये इकडे जरा. ऑन फोकस इकडे फोकस. किती चांगली दिसायला लागली साडी बघा. अरे कुठे गेली? जरा चार्जिंग लो दिसते आज. उपास कालचा उपास धरलेला एकादशीचा. ए कांबळे यावाला आणलेली साडी दाखव घे. कसली आणली? 9 वारी 8 वारी काय असतात आपल्या पोराशीला माहित नाही. इकडे ये इकडं. कसली साडी? 8 वारी. इरकल नाका नाना मात्रा ना वेलांटीना उकार. इरकल चांगली आहे की. चांगली साडी आहे. कसं ओळखायचं क्वालिटी? कसं ओळखायचं? तू घालती का? एकदा घालून बघ की कसं दिसतंय. हा आजच घाल. आता थोड्या उशिरानं घालून दाखव. काय चांगली दिसतंय बघ. आताच्या तुमच्यासारख्या अशा तरण्या पोरीने सुद्धा असल्या साड्या घालते ते. आहे की नाही? हे इरकल म्हणायचं. आणि हे 8 वारी ही कसं ओळखायचं सांग बरं? माप म्हणजे 9 वारी कसं ओळख का? त्या ह्याच्यावरनं ओळख येते. ते तिकडचं बाजू असते ना काय तर. ओके इकडचा. ओके हे मला काय वाटलं माहिती आहे का? म्हणजे इथं काय तर 8 रेषा 9 रेषा काय तर असते तसं.
नसतंय तसं काय. तुला आवडली का साडी? साडी आवडली का? आता कुठं तर ऊन पडायला लागले बघा, एकदम कडक पाऊस थांबलाय आता. आमच्या इकडे बुधवारी काय होते माहिती आहे का? आवाज बसला कशाने काय माहिती. बुधवारी लोड शेडिंग असते आणि लाईट जाते. आता जरा जेवायचा टाइम झाला, 1 वाजता त्या म्हणलं जरा आता जेवण घ्यावं, पण लाईटच गेली. आता आली लाईट, आता जेवण करतो. आज जेवणात काय बनवले? डाळ, चपात्या आणि म्हणलं जरा थोडं दिवाळीची चकली खाऊ. या सगळेजण जेवायला. आता जेवढे जण माझा व्हिडिओ बघताय त्यांना तर माहिती आहे की माझं जेवणाचं टायमिंग बरोबर 1 ते 1:30च्या दरम्यान आहे. आता काही जणांना तर सांगितलं नाही मी की 1 ते 1:30 टायमिंग का माहिती आहे का? कारण मी 10 वर्ष शाळेत होतो शिक्षक म्हणून. तर तिथं बरोबर का नाही 1:30 वाजता सुट्टी व्हायची आणि मग तेव्हापासून मला सवय लागली की बरोबर 1:30 वाजता जेवायचं. आता 1 वाजले त्यामुळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की सगळ्या जे आता बरेच जण कामाला असतील, कुणाचं जेवण लवकर उशीर होते, दुपारचं कुणाचं लवकर होतंय, पण एक फिक्स टायमिंग ठेवायचा जेवणाचा. त्यानं काय होतं माहिती, आपलं डायजेशन व्यवस्थित राहते. काय माझं तर रुटीन हेच आहे, 1 ते 1:30च्या दरम्यान जेवण. सकाळी 9 वाजता नाश्ता, 1 ते 1:30 वाजता जेवण आणि संध्याकाळी 4 वाजता चहा आणि संध्याकाळी जेवण 8 वाजता असते. त्यामुळे काय होतंय, आपलं डायजेशन व्यवस्थित राहतंय आणि आपल्याला चिडचिड होणार नाही. त्यामुळं जेवणाचा टायमिंग एक ठेवायचा. चला आता भूक लागली, जेवण घेतो. चला 4चा टाईम झालेला आहे. कांबळे इकडे बघा, व्हेरी गुड. बाहेर या. रिकामी पातेलं दाखवून काय मिळणार आहे, त्याच्यामध्ये चहा करावा लागते. जरा चहा व्हायच्या अगोदर जरा इकडे बघा कसं चालू आहे एकदम. बघा आमची आजी हिरोईन चालू आहे मेकअप. येवा पहिले तो तरुण पण इचरत होती का असे? हा आता नातिकांनी इचरून घेते. औ हा चांगली केस आहे ती अजून तरी. काय केलं की एवढा गोड चहा करायचाच नसते. यावाची येणे किती लांब होती. वा वा बघू इकडं. ही कप आहे ना, ही धरायचा कप, ही मला लय आवडते. ही धरायचा कप काय दुधाचा आहे का काळा आहे? काळा चांगला लागते. दुधाचं त्या दिवशी म्हणले दूध संपायचं नाही, त्याचं काय होते वास मारते दुधाचं, त्याच्यामुळे पिऊ वाटत नाही. त्या दिवशी पण प्यालता दुधाचा काय, पण लय कसं तर लागला पिशवीतलं. आता तसं म्हणल्यावर पिशवीतलं आता लोक म्हणते पिशवीतलं असतंय, कधी कधी चांगलं असतंय, पण काही वेळेस काय होते वास मारते, त्याच्यामुळे चहाच पिऊ वाटत नाही. मग आपलं बेस्ट सगळ्यात काय काळा चहा, आरोग्यासाठी चांगला आहे. आणि त्यात बिस्किट खाल्लं की भारी. काय झाले? चांगलं विचारलं एकदम हिरोईन वाणे. त्या नाकात कर्नाटकच्या लोकांचं नाकातलं लय भारी असते. कसं आहे नाकातलं उगी असलं चंद्रासारखं चांदीसारखं. महाराष्ट्रातल्या लोकांचं बघा कसं आहे, कान भरून. चला चहा आलेला आहे. आता धरायचं कसं नाही, असं धरायचं. हे लय अवघड काम आहे, या कापाला धरायचं. ओके आता जरा थोडं बिस्किट खाऊया. बिस्किट पण आहे. चला आता चहा बिस्किट खाऊन घेतो. तुम्ही खाता का? नावाचा कप नको, त्या कपामध्ये तूच पी. आमच्या आईने काय केलंय, एक कप घेतलेला आहे, तुम्हाला दाखवतो परत. काय त्याच्यामध्ये अजिबात चहा पेत नाही. ह्याच्यापेक्षा मोठा कप आहे, दांडगा 5 वाट्या बसते त्या. तेवढा चहा आहे तेवढा. किती उशीर झालाय माहिती का चहा पिऊन इथं बसलोय, अजून बाजारात जाय नाही. पैशासोबत खेळत बसली. आता माळव कसं झाले? आता 40 रुपये किलो टमाटे, बटाटे 40 रुपये. सगळ्या भाज्या महाग. तरी पण आपल्या खेड्यात एवढं काही महाग नाही. तिकडं आमचं कोल्हापूरचं दाजे, तिकडं त्यांचं असतंय मार्केटमध्येच त्यांचं असतंय काम. तर तुम्हाला सांगतो, एक पेंडी किती रुपयाला तिथं? 50 का 60 रुपयाला मला म्हणलं एक पेंडी बरं का. कोथिंबीरची आणि पालक. खोकला लागला जरा कसं का. पालक अजून काय म्हणतात ते, फ्लावर, कोबी लय महाग आहे तिकडं कोल्हापुरात. काय आमच्या कधी. आणि तिकडं खायचं पण वेगळं आहे. आमचं दाजे, आमची मोठी पण तिकडं कोल्हापूरला असते ना, दाजी पण तिकडं. तर त्यांनी काय करते, कधी तर आणते त्या मार्केटमधनं वेगवेगळ्या भाज्या आणते. मग कधी तर आले ना तुम्हाला दाखवतो. आता काय ते ह्याला मार्केटमध्ये कसं तिकडं सगळ्या गावाचं जात आहे ना माल, त्याच्यामुळं महागच आहे. सिटीत महागच आहे. आता कोण मुंबईचा असेल तिकडं सुद्धा महागच आहे. काय आपल्या खेड्याकडं त्या मानानं जरा बरंच आहे. आता हे बाजार करते ती ह्यांना माहीत असणार कसं आहे. आपलं काम तर काय खायचं आहे, भाजी आणली खाली. शेपाची भाजी कशी आहे? 10 रुपयाला एक आहे. आता बुधवारच्या तरी भाज्या असते त्या, तरी पण आमच्या दारावर सगळ्या आज्या मावश्या काय करते ते भाजीवाले घेऊन येते ते ना, त्याच्यामुळं मी म्हणतो तर काय आठवड्याभरात तरी पण अजून डबल भाज्या असते ते आमच्या, डबल. काय मग कधी जात आहे बाजारला? 5 वाजता. एक विशेष आहे माहिती आहे का, की आमच्याकडं संध्याकाळी म्हणजे मावळतीला आला ना तर बरेच जण जे आहेत 50% 70% महिला वर्ग आहे ते संध्याकाळी
5 नंतरच बाजारला जाते ते बाजार करायला. 8 वाजेपर्यंत असते, मोठा बाजार असते. बघा जावा मग लवकर आणि घेऊन या भाजी. संध्याकाळच्या 5:30 वाजले त्या आणि अजून पण काय लाईट आली नाही. कारण काय माहिती आहे का, बुधवारचं लोड शेडिंगच असते. फिक्स बुधवारी लाईट जाते. आई मी बसलोय गप्पा मारत. रस्ता बघा त्या दिवशी बनवलेला चांगला झाला आता पूर्ण. पुढं अजून तिकडं नाही झाला. आई लाईट आली बघ. लाईट लावते का इथली बाहेरची? आता लाईट आली. आता संध्याकाळच्या 6 वाजलेत आणि सरांचे आमचे शाळेमध्ये होतो ना, ते आमचे सहकारी शिक्षक आहेत नरवणे सर, आणि सहज आपलं भेटायला आले. काय त्यांची एक छोटीशी मुलगी पण आली. शार्वी नाव आहे बघ. शार्वी काय खाते? काय खाते? बिस्किट. शार्वी ए शार्वी कोण आहे? पप्पा आहे. बघा एकदम क्यूट बोलते सरांची मुलगी. 2 मुले आहेत सरांना. मोठीच नाव काय? ऋत्वी आणि ही शार्वी. एकदम हा ऋतू. एकदम एवढी छोटी आहे पण एकदम छान बोलते. चला आता यांच्यासोबत जरा थोडा टाइम स्पेंड करतो. बऱ्याच दिवसांनी आले. वर्गाळात आवडतं प्यायला तुला? हा शार्वी बघा तिला ग्लास मध्ये नाही दिला, वर्गाळात आवडायला लागले पाणी प्यायला. घरी घेऊन जावा. घरी घेऊन आवडतंय ना? छान आहे का? आवडतंय का? आवडते तिला लय. छान आहे ना, कपड्यात पडेल. बाय बाय बाय. नाही नाही असं असं जा. बाय बाय. या परत हा. काय बिस्किट खावा, बिस्किट खावा, बिस्किट खावा. आता संध्याकाळचं काय कालवण? काय कालवण? डाळ. व्हेरी गुड. चला आता जेवणाचा टाइम झालेला. ओके आता 8 वाजलेत. जेवणाचा टाइम. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.